नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेतच असाल. तर थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आला असेल व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे किंवा कोणत्या विषयावरती होणार आहे. तर मी आज तुमच्यासोबत एक असा वायरलेस माईक जो की घेऊन आलेली आहे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती खूपच सुपर होते. आता ती कशी, ती रिअल आणि म्हणजे मी अगोदरच्या ती माईक न वापरता कसा रिझल्ट असतो किंवा आपला व्हिडिओ कसा बनतो किंवा वापरून कसा बनतो हे सगळं काही डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. ठीक आहे. आणि आज काही ब्लॉगिंग माझं काही रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार नाही. मात्र काय झालं माहिती आहे का, मी ज्यापासून आता यूट्यूब स्टार्ट करून जवळजवळ 5-6 महिने झाले आणि मी अशा लोकेशनवरती राहते जिथे खूप आजूबाजूचा आवाज जो असतो, बिल्डिंगची कामे सुरू आहेत, शिवाय मुंबई गोवा हायवे सुद्धा आहे, त्यामुळे वाहनांची गर्दी जाम असते. आणि शिवाय इतर फंक्शन्स वगैरे कार्यक्रम वगैरे असतात त्यांचे सुद्धा दंगा इतका असतो. आणि शिवाय आपली पोरं म्हणजे माझी घरात मुलं सुद्धा आहेत, ती सुद्धा खूप आवाज करतात आणि त्यांच्यामुळे सुद्धा माझ्या व्हिडिओची क्वालिटी खरंच म्हणजे व्हॉइस ओव्हर करत असताना मला खूप प्रॉब्लेम यायचा. मी काय करायचे माहितीये का, एकतर रात्री झोपल्यानंतर करायचे किंवा मग कुठंतरी कोपऱ्यात वगैरे जाऊन किंवा ब्लँकेट वगैरे पांघरून घेऊन अशा प्रकारे काहीतरी टेक्निक यूज करून व्हॉइस ओव्हर करायचे. मात्र मला हे करता करता कंटाळा आला होता. आणि तुम्हाला खरंच सांगते, व्हिडिओ क्रिएट करणं किंवा त्याच्यावरती व्हॉइस ओव्हर करणं इतकं सोपं नाही बरं का. एक कंटेंट क्रिएटर जो आहे त्यालाच माहिती आहे की व्हिडिओ क्रिएट करणं, अपलोड करणं त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. व्हिडिओ बघितला इतकंच काही महत्व, म्हणजे व्हिडिओ बघणं इतकं सोपं आहे, मात्र व्हिडिओ क्रिएट करणं खूप म्हणजे खूप कठीण आहे. त्याला खूप टेक्निक यूज करायला लागते. रात्र म्हणजे रात्रंदिवस, रात्रीचा दिवस करून कष्ट करून एडिटिंग वगैरे करावे लागतं. व्हॉइस ओव्हरला एक शब्द चुकला ना तर परत एकदा व्हॉइस ओव्हर करावं लागतं, परत ते चेक करावं लागतं, काय बरोबर काय चुकलंय, आपण काय असं म्हणजे चुकीचं बोललोय का, ते सगळं चेक करून मगच आपल्याला एक टॉपिक म्हणजे एक स्क्रिप्ट सुद्धा काढावी लागते, त्या रिलेटेड व्हिडिओ क्रिएट करावा लागतो आणि त्यानंतर व्हॉइस ओव्हर करावं लागतं. म्हणजे मी सांगण्यावरून तुम्हाला समजलंच असेल, व्हिडिओ क्रिएट करणं, अपलोड करणं, एडिट करणं इतकं सोपं नाही आहे, त्याला खूप कष्ट आहे. असो, मग मला सुद्धा व्हॉइस ओव्हर करताना खूप प्रॉब्लेमना फेस करावा लागायचा. म्हणजे व्हॉइस ओव्हर करत असताना एडिटिंग वगैरे काय आपण दंग्यामध्ये वगैरे करू शकतो, मात्र व्हॉइस ओव्हर करत असताना मला आजूबाजूचा आवाज जाम ऐकू यायचा. आणि त्याशिवाय पोरांचं रडणं, हसणं, खेळणं हे सगळं त्याच्यामध्ये यायचं. त्यामुळे मला वाटतंय आय थिंक माझ्या व्हिडिओची जी म्हणजे क्वालिटी आहे ती थोडीशी का होईना डाऊन होत असावी. म्हणून मग मी असाच व्हिडिओ म्हणजे स्क्रोल करत होते, मोबाईलवरती पाहत होते, तेव्हा मला एक वायरलेस माईक बद्दल व्हिडिओ पाहायला भेटला. त्यामध्ये त्यांनी रिअल आणि जे काही म्हणजे वायरलेस माईक यूज केल्यानंतर कसा आवाज येतो आणि न यूज करता कसा आवाज येतो हे सगळं काही डिटेलमध्ये सांगितलं होतं. म्हणताना मग मी तो माईक जो आहे तो फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे. तो मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे, तो कसा यूज करायचा आणि तो यूज केल्यानंतर कसं म्हणजे आवाज येतो किंवा न यूज करताना कसा येतो ते पण तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. तर बघू शकता मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे आणि प्राइस बघायला गेली तर खूप रिझनेबल आहे. आता याची क्वालिटी कशी आहे, काय आहे ते आपण पाहूया. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. फ्लिपकार्टचे प्रोडक्ट जे आहेत ते खरंच खूप छान असतात. मी नेहमी फ्लिपकार्टवरून शॉपिंग करते. हां, मिशोची पण असतात, मात्र क्वालिटी थोडीशी मिशोची मला तरी वीक वाटते. प्रत्येकाच्या ह्याच्यावरून वेगवेगळं असतं. तर बघू शकता, हा आहे वायरलेस माईक, असं पॅकिंग आहे याचं.
तर हे बघू शकता, त्याचे आहे हे मोबाईलला खाली अटॅच करायचं असतं आणि हा जो आहे हा माईक आहे, बघू शकता. क्वालिटी तर खरंच खूप छान आहे. आता तो कसा आवाज देतो त्याच्यावरती, कारण मी काय कधी ह्याच्या अगोदर वापरलेला नाही. असं साईडला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे आणि तुम्ही इथे शर्टला वगैरे किंवा कुठेही हे करू शकता. अशा प्रकारे बघू शकता, असं अशा प्रकारे. किंवा तुम्हाला जर असं हातामध्ये धरून जर बोलायचं असेल तरी तुम्ही असं बोलू शकता, असं पकडून. तर आता मी हे तुम्हाला जॉईन करून मग व्हॉइस ओव्हर करून दाखवते. आता सध्याचं वातावरण जे आहे सकाळचं असल्या कारणाने थोडंसं सायलेंट आहे, मात्र परत खूप वातावरण वाढतं. त्यात आज काय संडे आहे त्यामुळे थोड्याशा गाड्या वगैरे कमी आहेत. मात्र मी तुम्हाला अगोदरचा एखादा व्हिडिओ माझा अटॅच करून दाखवेन की आजूबाजूचा आवाज माझा कसा येत होता आणि मी माईक यूज केल्यानंतर कसा येतोय ते. ठीक आहे, तर आता सुरुवातीला माईक ही करते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत कंटिन्यू होते. ठीक आहे, तर मी तुम्हाला चार्जिंगची पिन पण दाखवायची विसरूनच गेले, ती पण दाखवते. बघू शकता, अशा प्रकारची पिन आहे चार्जिंगची. हे बघू शकताय, अशी चार्जिंगसाठी पिन आहे आणि त्याचबरोबर हे वॉरंटीचं कार्ड पण आहे. बघू शकता, इथे 1 वर्षाची वॉरंटी आहे. अशा प्रकारे ठीक आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते. नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे हे तर व्हिडिओ पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल. चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप पण करा. ठीक आहे, वेळ न घालवता चला आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया. तर एव्हरीवन, आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे माईक वरती बोलल्यानंतर कसा आवाज येतो किंवा वायरलेस माईक जॉईन केल्यानंतर मोबाईलला कसा आवाज येतो किंवा बिना जॉईन करता कसा आवाज येतो, दोन्हीही तुम्हाला लाईव्ह प्रूफ मी दाखवलेला आहे. आणि खरंच मला तर हा वायरलेस माईक जाम आवडला. जर तुम्हाला पण परचेस करायचं असेल तर मला लिंक किंवा पीपी नक्कीच टाईप करा, ची नक्कीच तुम्हाला लिंक शेअर करेन. आणि एका यूट्यूब क्रिएटरसाठी हा माईक खरंच खूप छान आहे. अगदी रिझनेबल प्राइस मध्ये आहे, अजिबात त्याची प्राइस जास्त वगैरे नाही आहे, परवडणारी आहे. जणांचे चॅनल जे आहेत ते अजून मॉनिटाईज झालेले नसतील, मग त्यांना वाटत असेल की आपण इतका खर्च करायला वगैरे कशाला. मात्र तुमच्या जर चॅनल सबस्क्रायबर वाढायचे असतील किंवा तुमचं चॅनल जर खरंच मॉनिटाईज व्हायचं असेल, तुम्हाला जर करिअर खरंच यूट्यूबमध्ये करायचं असेल आणि कंटेंट क्रिएटर बनायचं असेल ना, तर तुम्ही एवढी छोटीशी इन्व्हेस्टमेंट करू शकता. याची प्राइस काही मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे, कारण ती कमी जास्त होऊ शकते. मात्र तुम्हाला परवडेल किंवा एका मध्यमवर्गीय व्यक्तीला परवडेल अशीच माईक आहे, वायरलेस माईक आहे किंवा प्राइस आहे याची. जर तुम्हाला लिंक खरंच हवी असेल तर मला लिंक किंवा पीपी नक्की टाईप करा, ती लिंक तुम्हाला नक्की मी शेअर करेन. आणि मी तर मला तरी आवडलेला आहे माईक, मी स्वतःसाठी नक्की यूज करणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला हाईप पण करा. चला भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय.